अरे ते पूजा बिजा घातली का नाही तर ते मंडपवाले त्यांचं सगळं सामान घेण्यासाठी परत आले बरं का. त्यामध्ये पाणी पिण्याचे 2 ड्रम होते. बाई आहे का ही लाली आहे ना, तिने त्यातल्या एका ड्रमाला हातच लावू दिला नाही. बाई सगळ्यांनी समजून सांगितलं बाई लाली त्यांचा ड्रम आहे, घेऊन जाऊ दे त्यांना, घेऊन जाऊ दे घेऊन जाऊ दे. ऐकायलाच तर नाही बाई पोरगी. काय तिची भाषा, काय त्या मंडपवाल्यांबरोबर अरे रावी. सुद्या त्या फुटकळ ड्रमाचे पैसे मोजले तिनं, शेवटी इकत घेतला पण हात नाही लावू दिला कोणाला. काय का बरं? काय तर म्हणे त्या गोपाळनं त्याच्यामध्ये शिमीट ओतलं होतं. आता एवढं जास्तीचं शिमीट वाया जाईल ना म्हणून ते ड्रम विकत घेतले. सिमेंट साठी? हा सिमेंट साठी एवढा आट्टपिटा कोण करत? तेच मला म्हणायचंय, शिमीट साठी एवढा आटापिटा कोण करेल सुद्या. ध्यानात येतंय का तुझ्या वायाच? सगळं गौड बंगाल ड्रम मधल्या शिमीट मध्ये. बाई नुसता जीव चालला होता तिचा त्या ड्रमासाठी. बाई काय काय बोलली त्या मंडपवाल्यांना, म्हणली का देशमुखांची इज्जत आहे, तिचा सवाल आहे. मला सांग सुद्या, ड्रमातल्या शिमीट मध्ये मावणारी आहे का देशमुखांची इज्जत? कोणाला काही कळना की बया असं का वागती म्हणून. पण मग गोपाळ आला ना राज्याला, त्याला हे समजा सांगितल्यानंतर त्यानं काय करावं? त्यानं घेतली तिची बाजू. सांग मला आता, काहीतरी गोंधळ गडबड असल्याशिवाय उंदराला मांजर साक्ष होईल का? सुद्या ही दोघ आहे ना आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवते आहे. ड्रम कुठे? हे इथं परसदारी. चल बघ. हा वय पुढं लालीजींचं काय चाललंय बघून येते मी. महाराणी जे काही लपवतीये ना त्याचं व्यवस्थित सोक्ष मोक्षच लावते आज लालीजी. बघाच आता. हा हे बघ सुद्या, ह्योच ड्रम येतो. उघड उघड. या ड्रम साठी इतकी का तळमळत होती लाली? काय माहिती. हे सिमेंट तर सुकलंय. हा या ड्रम मध्ये का टाकलं असं? या सिमेंट साठी तिने ड्रम विकत घेतला असेल. ते काय मला माहिती नाही बाबा, पण आहे ना नक्कीच काहीतरी मोठं झेंगाट असणार आहे याच्यामध्ये. अरे काहीतरी लपवलेलं असू शकतंय. काय लपवलं असं? आता ते मला काय माहिती सुद्या. अरे पण काही पण लपवलेलं असेल, पैसा दागिनं आणि आणि काय पण असेल. आतल्या गाठीची आहे दोघं.